खरं सांगा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर बघा आज केलेला आहे आपण आमरस. पण आमरसची रेसिपी ही आता आपल्या चॅनलवरची पहिली रेसिपी आहे. तर बघा तुम्ही रस हा कसा झालेला आहे. रस म्हणजे आमरस. तर अशा पद्धतीनं कसा करायचा आणि फ्रीजमध्ये आपण कधी रस ठेवतो हे तुम्हाला माहीतच आहे. तर त्यासाठी तुम्हाला आता रसाची मी माहिती देणार आहे, प्रॉपर माहिती सांगणार आहे. तर नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आजचा विषय म्हणजे आपले आमरसची रेसिपी आहे. तर त्यासाठी काय घेतलेलं, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि इलायचीची पावडर घेतलेली आहे, ती 1 चमचा घेतलेली आहे पोहेची. आणि आहे हे आपले 1 किलो आंबे घेतलेले आहेत. तर 1 किलोमध्ये 3च आंबे आलेले आहे बरं का. तर काय करायचं आहे, मी हे अर्ध्या तासासाठी पाण्यात ठेवले. ते अर्धा तास किंवा 1 तास जर तुम्ही पाण्यात ठेवले तर खूप छान. कारण रस जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर ह्या उन्हाळ्यात काय आंबे हे कार्पेटमध्ये पिकवलेले असतात आणि ते आपण काय करतो, आणतो आणि धुतो आणि लगेच आमरस करतो. हे असं कधी जर आमरस बनवायचा नाही. याने काय होतं, रस तर जेव्हा आमरस असतो तो क्वालिटी बाजू होत नाही आणि जे कार्पेट त्यामध्ये मुरलेलं असतं ते लवकर निघत नाही. पण तुम्ही जर अर्धा किंवा 1 तास जर पाण्यात आंबे ठेवले ना, मी 1-1.5 तासासाठी पाण्यात आंबे ठेवले, त्यानंतर आमरसाला सुरुवात केली. मग काय केलं असे छिलटे वरचे काढून घेतले छिलके याच्या साहाय्याने आणि नंतर आपण चमच्या साहाय्याने किंवा चाकू साहाय्याने मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत. मिक्सरलाच आमरस भारी होतो बरं का. न पाणी टाकता हा आमरस बनवलेला आहे. तर इतका सुपर झालता. अगदी 2-3 मिनटं लागले. पण अगोदर पाण्यामध्ये आंबे ठेवायचे आणि मगच रस बनवायचा बरं का. असं केल्याने काय होतं तुम्हाला आत्ताच सांगितलं, कार्पेटमधले आंबे राहतात, त्यामुळे आपल्या शरीराला काही धोका राहतो किंवा पोट दुखता हा काही त्रास जेव्हा आहे, अर्धा पाऊण तास किंवा 1 तास पाण्यात जर आंबे ठेवले तर अजिबात होत नाही बरं का. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडलास तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असा लाईक आमरस करा, शेअर बनवायची करा, पद्धत कमेंट मला करायला माहित विसरू होती. नका. मला कमेंट तर बघा हा माझा छोटा मुलगा आहे, तो मला म्हणतोय मम्मी लवकर किती सुंदर असा आमरस रस झालेला लवकर आहे हे कर सुद्धा ना ग. तुम्हाला दिसतच मी आहे माझ्या चॅनलची किंवा तुम्हाला बघितलं जर्नी आहे. सांगणार आमरस आहे, सोबत ते पण सुकी थोड्या. भाजी करायची बरं का. आता आपले आजचे सबस्क्रायबर आहे 931 म्हणा सबस्क्रायबर किंवा आपले झालेले आहे. तर आपले चॅनल ऑगस्ट मधला आहे, तुम्हाला जे आज आहे आवडत असेल एप्रिल ते महिना नक्की चालू आहे. करायचं बरं आज का. किती तर मग काय 29 होतं, तारीख एकदम आहे. तोंडाला चिट्टे तर चिट्टे आपण गोड बघू तिखट आपले आंबट सबस्क्रायबर असं जर कधी खायला होते असलं ना चॅनल कधी म्हणतात एकाच जे वेळेस खरंच तर खूपच युट्यूबवर भारी. आहेत, तर जे बघा आता आपला बघतात माझे आमरस व्हिडिओ कुठपर्यंत आलेला आहे. पूर्णपणे आपण किंवा काय केलं, त्यांना आंबे माहिती आधी आहे, 1 तास त्यांना पाण्यात घातले होते. माझी त्यानंतर शक्यतो युट्यूब त्याची जर्नी साली माहीत आहे, काढून पण घेतल्या. ज्यांना माहीत त्यानंतर नाही त्यांच्यासाठी मी चाकूच्या खरंच साह्याने व्हिडिओ घेऊन मिक्सरच्या येणार आहे. भांड्यात टाकले. 1 वाटी दूध, खूप 1 सारे वाटी व्हिडिओ साखर येणार आहे टाकलेलं आहे. तुमच्यासाठी. साखरेचं ब्लॉग प्रमाण माझे आपल्याला लागेल तसं वापरायचं आहे. तर बघा ही रेसिपी आपली एकदम साधी सोपी आहे. दूध पण मी थोडंच टाकणार आहे, न पाणी घालता हा रस बनवलेला आहे. कारण अजून उन्हाळा खूप आहे, पाण्याचं प्रमाण म्हणजे टाकलं नाही तर अतिच उत्तम, पण तुम्हाला आवश्यकता असली तर टाकून पहा. हे 2-3 माणसासाठी रस खूप छान होतो बरं का, घट्ट आणि एकदम मस्त. याची ना इझिली बर्फी वडी काही पण बनवू शकते, पण मी काहीच केलेलं नाही. आपण मस्त आमरसच उन्हाळ्याचा अजून आपण खाल्लं नाही आणि उन्हाळ्याचा आमरस खूप छान लागतो आणि त्यावरून गावरान तुपाची धार, वाव एकच नंबर बरं का. असा आमरस आता बघा आपला तयार झालेला आहे, किती मस्त घट्ट झालेला आहे, तो दिसतच आहे. आता आपण काय करणार आहोत, त्या एका भाजीच्या भांड्यात ओतून घेणार आहोत. त्यानंतर ते भांडं फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. फ्रीजमध्ये ठेवल्याने काय होतं, थंड होतो नाही का. मिक्सरमध्ये काढल्याने तो थोडा गरम रस होतो, त्यामुळे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता आहे. तर आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि मग बघू आपला रस कसा होतो आणि कशी आपली जेवणाची थाळी झाली. तर पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन रेसिपीत. आणि आता आपला रस किती छान दिसत आहे, सुटलं तुमच्या तोंडाला पाणी. एकच नंबर रस आपला तयार झालेला आहे. आणि कसं वाटलं हा आपला ही कशी वाटली आपली आमरसाची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा.